वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात ऋषभ काटे आणि त्याच पद्धतीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मिळून देत असताना ऋषभ काटेला आपण पाहिलेला आहे। गुणवंत गोलंदाज आहे, BC4 फॉर्मॅट मध्ये सुद्धा खेळताना आपण त्याला बघत असतो। 12:38 या सत्राला सुरुवात झालेली आहे। ऋषभ या बेस क्रॅकिंग ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतो, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। काबू कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडवलाय, फेकी केली गेली, 2 धावा पाहता पूर्ण झालेले आहेत। प्रचित 11 खांडपे संघाने सुद्धा बहारदार, शानदार, जानदार खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला दाखवलेला आहे आणि म्हणून हे बॅटल एक बिग बॅटल असेल, क्रिकेटचा एक महासंघर्ष, मोठा कडा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण सर्वजण अनुभवू शकणार आहात। ऋषभ काटे पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील, 2 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत। अक्षयसाठीचा हा चेंडू आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर होता। अक्षय सुद्धा चेस करताना आपण त्याला पाहिलं होतं। अंतिमतः पंच आमच्याकडे वळले आणि हा चेंडू पंचांच्या वतीने इथे वाईड घोषित केला गेलेला आहे। विनंती असेल आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडूंना, विशेषतः फलंदाजांना, पंचांसाठी आपण कोणताही इशारा करू नये। पहिल्या दिवसापासून अगदी आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। स्पर्धा भारतातील, महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची स्पर्धा आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रोटोकॉल्स तुम्हाला पाळावे लागतील। ऋषभ काटे स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील। या अगोदरचा चेंडू वाईड होता, स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय पाटील। या बेसचा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे, त्यावर प्रहार केलेला आहे, पूल केले चेंडूला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील। मला असं वाटतं मोनिश तरे तिकडे उपस्थित आहेत। चेंडू अडवला, पराग वातारी होते, चेंडू अडून फेकी केली गेली। 2 धावा निश्चितच इकडे सुद्धा पूर्ण झालेले आहेत। निर्धारित 6 षटकांचा सामना आणि ज्या स्टेजला हे सामने आता खेळले जात आहेत, प्रत्येकाची नजर इथून पुढे खरं तर बाईक स्टँडकडे असेल, अदरवाईज अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर असलेल्या त्या 4 चाकीकडे असेल। बक्षिसातून अनेक मोठी प्रेरणा मिळत असते आणि तीच प्रेरणा घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवला जातो। या बेसचा फटका चांगला आहे, स्लॉग हिट, उजव्या इष्टीच्या बाहेरून खेचून मारला। क्षेत्ररक्षकाचा फार चांगला प्रयत्न राहिला, परंतु प्रयत्न किती चांगले आहेत यापेक्षा निकाल कोणता आहे याकडे सर्वांचं लक्ष असतं। अंतिमतः चेंडू त्याच्या हाताला घासून, पुसून, चाटून निघून गेला षटकारासाठी। देशात अशी एकच स्पर्धा जिथं तिथं तिची हवा, आयोजक सुकेश टाकी निलेश पथकाच्या नावाचा गावगावा। पहिला नंबर मारला त्याला, बक्षीस 11 गाड्यांची। पहिला नंबर मारला त्याला, बक्षीस 11 गाड्यांची। ऋषभ समोर ठेवलंय, समोरच्या दिशेने मोठा बिग ब्लास्ट, क्षेत्ररक्षकाला झेल घेण्याची संधी आहे का? व्हॉट ए ग्रेट प्रेझेन्स ऑफ माइंड, काय झेल इकडे टिपला गेलेला आहे, तो म्हणजे करण पाटीलच्या वतीने अप्रतिम झेल, दर्जेदार झेल। पंचांच्या इशाऱ्याची खरं तर अजूनही आम्ही वाट बघत आहोत। फलंदाजही यस, पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे। तिसऱ्या पंचांना विनंती असेल, आता बाउंड्री लाईन आपल्याला चेक करावी लागेल, त्याचबरोबर हा झेल कशा पद्धतीने घेतला गेलेला आहे, प्रयत्न कसा होता, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधावं लागेल। अटेम्प्ट तर फार चांगला केलेला आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर बघायचं आहे, झेल तर टिपलाय, परंतु शरीराचा कोणता भाग इथे सीमारेषेला त्याचा स्पर्श झालाय की नाही हे सुद्धा पाहावं लागेल। वेगवेगळ्या अँगल्सने खरं तर चेक केलं जाईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। प्रेक्षकांचा जल्लोष आपण खरं तर बघू शकतो। साइड अँगलनी पुन्हा पुन्हा चेक केलं जातं, स्पर्धा तितकी मोठी आहे, हा जल्लोष प्रेक्षकांचा आहे। त्याचबरोबर क्षणाक्षणाला खरं तर इथे आवाजाची उभारी आपण बघत असतो, अगदी स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ज्याला म्हणतात त्या पद्धतीने प्रेक्षक इकडे प्रतिसाद देत आहेत। सामना फार मोठा आहे, सुपर 8 साठी ही लढत खेळवली जात आहे। दोन्ही संघाने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार क्रिकेट दाखवलंय,
परंतु एक 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 पायरी चढत असताना 128 संघांमधून पुढे जाणं तितकं सोपं नाही. त्यासाठी संघर्ष आणि फक्त संघर्ष त्यांना करावा लागेल. पुन्हा पुन्हा आमचे तिसरे पंच इकडे खरं तर कटाक्ष टाकतायत आणि ते टाकणं सुद्धा गरजेचं आहे. थोडा अधिकचा वेळ खर्च झाला तरी हरकत नाही, परंतु निर्णय योग्य असणं अतिशय गरजेचं आहे आणि या स्पर्धेची ही ओळख राहिलेली आहे. A1 जोडी आयोजित केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023चा थरार मित्रांनो आपण अनुभवत आहात. दोन्ही स्टँड्स आता थोडे शांत झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांचा जल्लोष अनुभवू शकता. श्री सिद्धिविनायक स्टँड आणि भाजपा युवा मोर्चा स्टँड अशा पद्धतीने खरं तर मैदानाच्या बाहेरची लढाई सुरू आहे असं सुद्धा आपण त्याचं वर्णन करू शकतो. आणि ही लढाई खरं तर मैत्रीपूर्ण लढाई आहे, आवाजाची लढाई आहे. याच्या व्यतिरिक्त खरं तर कोणतीही ठसन इथे नाही. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आहेत आणि या दोन संघांदरम्यान सुपर 8 साठी ही लढत निश्चितच आहे. प्रत्येकाचे डोळे लागलेले आहेत या निर्णयावर आणि निर्णय अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर निर्णय आलेला पाहू शकता. OUT फलंदाज बाद. हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची चित जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची चित जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची चित जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. अक्षय बाद झाले. या अगोदर त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये मार्गक्रमित झालेले आपण पाहू शकलात. अल्केश पाटील. ऋषभच्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही डिलिव्हर करणं बाकी आहे. इथे डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू डाऊन दी लेग स्टंप आपण पाहिला. पंच आमच्याकडे वळले. पंचांनी ह्या चेंडूला वाईट ठरवलेला आहे. एक अवांतर धाव धावपलकावर निश्चितच जोडली जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक ऋषभच्या वतीने टाकलं जातं आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आहेत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. समोरच्या दिशेने फटका सजवला. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी करणकडे आहे. इथे सुद्धा टिपला एक अप्रतिम दर्जेदार झेल. या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज ऋषभ काटे. ज्या गोष्टीसाठी जाणले जातात ऋषभ आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने करत असताना या षटकामध्ये मिळवला हा दुसरा बळी. पहिलं षटक मंत्री चषकाची कोणी नका करू बरोबरी. खासदार कपिल पाटील साहेब लावले गजबे घरोघरी. केंद्रीय मंत्री चषकाची कुणी नका करू बरोबरी. सुकेश टाकी निलेश पाटलाचं नाव हे गाजतंय घरोघरी. लाखाचं एक आयोजन भारी, स्पर्धा निमानाची. लाखाचं एक आयोजन भारी, स्पर्धा निमानाची. चित जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची चित जाईल तिथं हाय चर्चा. पहिलं षटक संपलं. जिकडे 12 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 गडी सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज ऋषभ काठे. ऋषभची चांगली गोलंदाजी. 12 धावा जरी खर्च झाले असतील तरी मुख्य 2 फलंदाज क्रमांक 1चा फलंदाज अक्षय पाटील आणि क्रमांक 3 साठी आले होते अल्केश पाटील यांना त्याने बाद केलेले आहेत. दूरवरच्या टोकाकडून लोडा हेंडकडून गोलंदाज क्रमांक 2 साठी नवीन वापरले जातील. पाहायचे कोणत्या गोलंदाजाकडे इथे क्रमांक 2चं षटक सोपवलं जातं. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज अक्षय पाटील येत आहेत क्रमांक 2 साठी. अक्षय पाटील सुद्धा एक गुणवंत गोलंदाज आहेत. समोरचा संघ प्रचित 11 खांडपे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 मध्ये त्यांची कामगिरी अतिशय चांगली झालेली आहे आणि पहिल्या षटकासाठी 7 मिनिटांचा अवधी वापरला गेलेला आहे. संघ कर्णधार म्हणून या गोष्टीकडे प्रणय पाटील आणि मोनिश तरे आपणा सर्वांना गांभीर्याने पाहावं लागेल, कारण ओव्हर रेट इथे चांगला ठेवणं तुमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागू शकतो.
अक्षय पाटीलचा हा पहिला चेंडू यावेळेस कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून काढलेला आहे. व्हॉट ए ग्रेट शॉट. वाट पाहिली त्यानंतर अपिश कळले. अपिश अँड पनिश फॉर रन्स. केंद्रीय मंत्री चषकाची कोणी नका करू बरोबरी. सुकेश टाकी निलेश पाटलाचं नाव हे गाजतंय घरोघरी. लाखाचं एक आयोजन भारी. खळबळजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक चेंडूवर काहीतरी विशेष घडते हे सगळ्यात महत्वाचं आहे. हात खोलण्याची संधी दिली होती फलंदाजाला आणि त्याचा जास्तीत जास्त वापर त्याने आपल्या हितासाठी केला. प्लेसमेंट क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाची असते आणि ती प्लेसमेंट चांगल्या पद्धतीने करून इकडे एक चौकार मिळवलेला आहे. धावफलक 16 म्हणजे 16 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय पाटील. या बेचा हा चेंडू चांगला आहे. एक तुमारी एक हमारी. 4 दिवस सासूचे उर्वरित 4 दिवस सोन्याचे असं खरं तर आपण म्हणूया. अगोदरच्या चेंडूवर चौकार जरूर आला आणि त्यानंतर लगेचच आपल्या पात्रतेचा परिचय मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज अक्षय पाटील यांनी निर्धाव चेंडू इकडे प्रोड्यूस केला. फलंदाज वाचले असं आपण म्हणूया, कारण एज लागली असती तर यष्टीरक्षक तयार होते. इथे फुलरलेनचा आहे ज्या गोष्टीची अगोदर मी चर्चा करत होतो. त्यानंतरच्या चेंडूवर तीच गोष्ट घडली. फुलर लेत होती, ड्रायव्हिंग लेंथ अवेलेबल होती आणि ड्राईव्हसाठी आमंत्रित केलं होतं. इथे एज लागली आणि यष्टीरक्षकाच्या वतीने टिपलाय झेल. सोप्पा झेल होता. आणखी एक फलंदाज बाद. चित्त जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. चित्त जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. चित्त जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. चित्त जाईल तिथं हाय नवीन फलंदाज निखिल तारे आलेले आहेत आणि त्याच गोष्टीची आता खरं तर इथे गरज आहे. प्रचित 11 खांडपे संघाला गोलंदाजाला दिवसा तारे दाखवावे लागतील, कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजांनी करून दाखवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर धावफलक आपण पाहिलं ज्ञानेश्वर मुकादम सर तर धावा योग्य आहेत, परंतु मला असं वाटतं आतापर्यंत 3 महत्त्वपूर्ण गडी इथे सुद्धा त्याने गमावलेले आहेत. असेसमेंट चांगली इथे ठेवावी लागेल. हा डाव चालवावा लागेल योग्य रीतीने. इथे प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ज्या स्टेजला तुम्ही खेळताय इथून खाली हात पुन्हा मागे जाणं हे तुम्हाला कोणालाही पसंत नसेल. फुलर लेंथ आहे. यावेळेस एक कॅज्युअल अप्रोच फलंदाजाच्या वतीने आपण पाहिलेला आहे आणि या गेममध्ये दडपण खूप मोठं आहे. प्रेशर लेवल हाय आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये चुका होणं हे स्वाभाविक आहे, पाहायचं आहे. आता अशातच इतक्या मोठ्या गेमचा प्रेशर चांगल्या पद्धतीने कोण सोक करतो आणि दडपण जो चांगल्या रीतीने झेलेल मैदानाच्या आतमध्ये त्याची कामगिरी चांगली होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. यानंतरच्या सामन्याची महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि देविक एंटरप्राइजेस टेंबवली या 2 संघांदरम्यान यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाचे संघ कर्णधार आमच्या बरोबर लवकरात लवकर आपण जोडले जा. आणि मला असं वाटतं तो सामना रात्री झाला होता, त्यामधून दविक एंटरप्राइजेस टेंबोली संघ जिंकलेला आहे. थोडं करेक्शन होतं. आणि आता दविक एंटरप्राइजेस टेंबोली आणि त्यांच्या विरोधात दुतुम या 2 संघांदरम्यान सामना आहे. बेग युअर पार्डन. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 17 म्हणजेच 17. अक्षय पाटीलच्या वतीने हे दुसरं षटक आहे. इथे दिशा दिले क्षेत्ररक्षक उपस्थित. व्हॉट ए ग्रेट कॅच टेकन बाय महेंद्र पाटील. काय कॉन्फिडन्स आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं गेलं, बिग दी फुल कॉन्फिडन्स हा झेल टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद. सुकेश टाकी निलेश पाटील. एवन थोडी अंतर गावाची. सुकेश टाकी निलेश पाटील. एवन थोडी अंतर गावाची. चित्त जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. चित्त जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. चित्त जाईल. भाजपा युवा मोर्चा स्टँड थोडा सायलेंट झालेला आहे. थोडी उदासीनता, थोडी खिन्नता तिकडे आपण बघू शकतो. याचाच अर्थ मैदानाच्या आतमध्ये जे 2 संघ खेळत आहेत त्यामधून खारबाव संघाची कामगिरी चांगली होत चाललेली आहे आणि श्री सिद्धिविनायक स्टँडच्या वतीने अधिक आवाज खरं तर जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. हे पाहू शकता आपण. खारबावकर शांत राहतील तर ते खारबावकर कसले. 17 धावा धावपलकावर.
आजच्या दिवसातील सगळ्यात मोठं आकर्षण मित्रांनो, ठाणे वर्सेस रायगड हा सामना आपण प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत, ज्यामधून रायगडचा स्क्वॉड खरं तर कालपासून आम्ही अनाऊन्स करत आहोत. राकेश गायकवाड अध्यक्ष आहेत रायगड क्रिकेट असोसिएशनचे, आणि प्रशांत दादा खाणावकर यांच्या वतीने फार मोठी मेहनत घेतली गेलेली आहे. आणि स्क्वॉड खरं तर आपण काल ज्या पद्धतीने अनाऊन्स केला तोच स्क्वॉड आहे, जिकडे विश्वजित ठाकूर कॅप्टन आहेत, उस्मान पटेल आणि त्याचबरोबर किरण पवार, आकाश तारेकर, रजत मुंडे, ओमकार पाटील, सुमित दोंगडे, प्रथमेश म्हात्रे, अमित नाईक, महेश म्हात्रे, अंगद पाटील, प्रसन्न पाटील, संकेत पाटील आणि ओमकार नाईक. आणि मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत तेजस म्हात्रे यांना. हा रायगडचा स्क्वॉड आहे. मैत्रीपूर्ण लढत आणि त्यामध्ये फार मोठी चुरस, त्याचबरोबर ठसन, अशा पद्धतीचं क्रिकेट. 2 षटकं संपली. धापलकर धावा 17, क्रमांक 3 साठी ऋषभ. डावखुरे हाताचा फलंदाज, इथे अपील केली गेलेली आहे, दाद मागितली होती. 3 यष्ट्यांच्या समोर पकडले फलंदाजाला. दुसऱ्या षटकाची व्यक्तिगतरित्या सुरुवात करत असताना ऋषभ काठीने आणखी एक अडसर इथे दूर केलेला आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला यष्ट्यांच्या समोर पकडलं. पायचीच्या रूपाने फलंदाज कुणाल पाटील बाद. कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशात दम नाही रे दादा, कशात दम नाही रे. आमच्या सतेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आता सतीश डांगे दादा डावखुरे हाताचा फलंदाज मला असं वाटतं रोशन पाटील बाद झालेला आहे. आणि एका बरोबर एका पाठोपाठ एक खरं तर फलंदाज आतापर्यंत बाद होत असलेले आपण पाहिलेले आहेत. इथून डाव सावरावा लागेल, आणि कोणते असे 2 फलंदाज असतील जे 2 फलंदाज इथून आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतील आणि हा डाव एक सन्मानजनक स्कोर पर्यंत जाऊन निश्चितच पोहोचवतील, हे पाहणं औत्सुक्याचं असेल. दैबिक एंटरप्राइजेस टेंबवली आणि त्यांच्या विरोधात धुतुम असा हा यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडले जा. यानंतर तुमच्या 2 संघांदरम्यान जो सामना असेल त्याची नाणेफेक संपन्न केली जाईल. ऋषभ काठे, आजच्या दिवसामध्ये नाणेफेक कंपल्सरी आहे. मिड इनिंग मध्ये पुन्हा एकदा फुललेनचा चेंडू, व्हॉट अ ग्रेट बॉल, सुरेख गोलंदाजी, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, जशी जशी खरं तर तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये पुढे पुढे आगेकूच करत असता तसं तसं तुमचं आत्मबळ वाढत असतं आणि ते तुम्हाला प्रेरित करत असतं चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी. आणि इथे आपण बॉडी लँग्वेज जर बघितली साईश खारबावची, तर अतिशय भेदक अशा पद्धतीची आक्रमक बॉडी लँग्वेज आज त्यांनी धारण केलेली आहे. इथे ही फुलं लेंथ आहे. मैदानाच्या आतमध्ये रक्षात्मक रीतीने खेळण्यासाठी भाग पाडलेला आहे फलंदाजांना, आणि फलंदाजाने का करू नये, आता इथे त्यांना प्लॅन बी नाही तर प्लॅन सी अप्लाय करावा लागेल. कारण फार लवकर मला असं वाटतं 3ऱ्या षटकामध्ये आपण आहोत. आतापर्यंत गडी बाद झालेले ते म्हणजे 5, अर्धा संघ इथे तंबूमध्ये परतलेला आहे. यानंतर सावरावं लागेल. आपल्याला जो अनुभव मिळाला तो अनुभव इथे 50 लावावा लागेल, चंग बांधावा लागेल आणि सन्मानजनक परिस्थितीमध्ये डाव घेऊन जावा लागेल. डाव्या एष्टीच्या बाहेर अनियंत्रित दिशेने गोलंदाजी करताना ऋषभ काठेला आपण पाहिलेलं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे गती अतिरिक्त असते त्यावेळेस तुमचं अर्ध काम पूर्ण झालेलं असतं. उर्वरित तुम्हाला काय शोधायची आहे, फक्त आणि फक्त अचूकता शोधायची आहे, स्वयंशिस्तीने गोलंदाजी करायची आहे. आणि तेच करत असताना आतापर्यंत या सर्व गोलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. खरं तर आपण फक्त आणि फक्त 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण आहोत. ऋषभ काठे समोर ठेवलाय, ड्राईव्ह केले चेंडूला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये करण पाटील, थोडा फंबल खरं तर त्यांच्या वतीने झाला आणि हीच परवानगी होती दुसरी धाव कंप्लीट करण्याची. अलीकडच्या काळामध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा स्वतःला झोकून चेंडूपर्यंत खरं तर घेऊन जात असतात. त्याचबरोबर डायव्हिंग एफर्ट करत असताना, लीप मोमेंट करत असताना अनेक कठीण झेल त्यांच्या वतीने घेतले गेलेले आपण पाहिलेले आहेत. ग्राउंड फिल्डिंग सुद्धा त्याच पद्धतीने केली गेलेली आपण बघत असतो. आणि तुमचं क्षेत्ररक्षण ज्यावेळेस चांगलं होत असतं त्यावेळेस संपूर्ण संघ चार्जड अप होत असतो. आणि एखादाच कोणतरी असा क्षेत्ररक्षक असतो, कमालीचं क्षेत्ररक्षण करतो, परंतु त्याचा फायदा सांघिक संघाला खरं तर होत असतो. कारण प्रत्येक जण एक वेगळ्या मानसिकतेमध्ये येत असतो. एकूण धावा आतापर्यंत आपण या वाईडच्या साह्याने पाहिलं तर त्या झालेल्या आहेत 22. दुसरं षटक व्यक्तिगतरित्या ऋषभ काठेचं आहे. आपल्या कोट्यातील दुसरं षटक, सांघिक संघाचं 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण बघत आहोत 22. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये अक्षय पाटीलने कंबर तोड गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्या, 2 गडी मिळवले.
यावेळेस हा फटका सुद्धा फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? बाहुबली ऑफ कारबाव सूरज तिकडे उपस्थित आहेत. व्हेरी कम्फर्टेबली फिल्डेड बाय सूरज अँड देन रिटर्न. मीन व्हाईल बॅट्समन हॅज कम्प्लिटेड 2 more runs. 2 धावा अजून आलेल्या आहेत. 24 धावा आतापर्यंत आपण धावपलकावर बघत आहोत. इथे खरं तर जो ओघ चाललेला आहे, वारंवार विकेट गमावल्या जात आहेत फलंदाजांच्या वतीने, त्याला कुठेतरी ब्रेक लावावा लागेल, अंकुश लावावा लागेल आणि त्यानंतर मला असं वाटतं शेवटच्या 2 षटकांमध्ये फलंदाजी आक्रमक करून धावा मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो त्याला बगल देत असताना फलंदाज इथे चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतायत. स्लॉटमध्ये ठेवलं होतं आणि समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून उडवलाय. कुणाल पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. 3 षटकं संपलेली आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या झालेल्या आहेत 30 आणि गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 5. 12:38 या सत्राला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली मित्रांनो आपण पाहिलेली आहे. आतापर्यंत वेळेचा जर विचार केला 19 मिनिटं वापरली गेलेली आहेत निर्धारित 3 षटकांसाठी. A1 जोडी आयोजित केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ही स्पर्धा मित्रांनो आपण गेली 12 दिवस अनुभवत आहात आणि प्रत्येक दिवशी गुणात्मक क्रिकेट खेळलं जातं. प्रत्येक दिवशी विलोभनीय प्रेक्षणीय क्रिकेट आपण या सिद्धिविनायक क्रीडांगणामध्ये अंजूरच्या अनुभवत आहोत आणि आजचा दिवस त्यावर मला असं वाटतं कळत चढतो की काय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना आपण बघितला होता जिकडे फलंदाजांचं वर्चस्व राहिलं आणि केतन पाटील त्याचबरोबर प्रशांत यांच्या वतीने चांगली फलंदाजी झाली आणि तो सामना खरं तर तिकडे वडूनगर संघाने जिंकलेला आपण पाहिला. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांनी त्यांची इथे आता दुसऱ्या खरं तर सामन्यामध्ये चुणूक दाखवलेली आत्तापर्यंत आपण पाहिलेली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला असतो. बऱ्याचदा समालोचक मित्र असं म्हणत असतात आणि ते तितकंच खरं आहे. बऱ्याचदा आपण सामन्याचं चित्र ड्रास्टिकली चेंज झालेलं बघत असतो आणि त्याच पद्धतीने हा सामना थोडा चेंज होईल का. 30 धावा आतापर्यंत 3 षटकामध्ये आलेल्या आहेत. 10.00च्या धावगतीने ही धावगती वाढवण्यामध्ये फलंदाज इथे समर्थ ठरतील का, हा यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न खरं तर प्रत्येकाच्या समोर असेल. आजचा दिवस पंचायती राज राज्यमंत्री नामदार कपिलजी पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याचा औचित्य साधून खरं तर या स्पर्धांचं आयोजन गेली अनेक वर्ष केलं जातं. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा 32 बाईक आणि 1 4 व्हीलर आणि ती 4 व्हीलर सुद्धा प्रीमियम सेगमेंटची 4 व्हीलर खरं तर इकडे मालिकावीरासाठी दिली जाते. ही सर्व बक्षिसं तुम्हाला फार मोठी प्रेरणा देऊन जातात, त्याचबरोबर फार मोठी सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. क्रीडा नगरीमध्ये एकदा जोडलेला प्रेक्षक खरा क्रीडा रसिक खरं तर ही क्रीडा नगरी सोडण्याचा विचारही त्याच्या मनामध्ये येणार नाही आणि या पद्धतीने खरं तर या क्रीडा नगरीला या मैदानाला सजवलं गेलेलं आहे. प्रत्येक गोष्ट काटकसरीने केली गेलेली आहे आणि अधिक चांगलं कसं करता येईल तो प्रयत्न इकडे केलेला आहे. अक्षय पाटील सेकंड स्पेलमध्ये यावेळेस कट केलेला आहे. फक्त आणि फक्त दिशा दिली होती. स्टेअरच्या अंदाजाने खरं तर खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीपमध्ये आणि 2 धावा इन बिटवीन आलेल्या खरं तर आपण पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे स्वतःची बॉडी स्ट्रेच करून त्याच दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत. दिस इज दी प्लॅनिंग आणि हे प्लॅनिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेस क्रिकेटचा मनस्वी आनंद खरं तर प्रत्येकाला मिळत असतो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीपिश पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक घेतलाय. त्या पद्धतीने शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी केली जाते. बॅक ऑफ द हँड खरं तर वापरले गोलंदाजी केली जाते. हा फटका फार चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच स्लॉक केलं चेंडूला षटकारासाठी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगीला त्यांच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्यांना ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगीला त्यांच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. एक कोहिनूर हिरा असा चमकून आला. कोहिनूर हिरा
तसा चमकून आला ठाणे जिल्ह्याची शान हाय र रायगड ठाण्याची. या अगोदर एका गोष्टीचा उल्लेख निश्चितच आम्ही केला होता. कधी कधी सामन्याचा ट्रेंड बदलत असतो, ज्यावेळेस त्याला खरं तर मधली विश्रांती मिळत असते. ड्रिंक्स ब्रेक झाला होता आणि त्यानंतर हा षटकार इथे प्रोड्यूस केलेला आहे फलंदाज कुणाल पाटील याने. कुणाल पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार, चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कुणाल प्रस्तुत करत असताना आपण पाहिलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत 39 म्हणजे 39 आहेत आणि अक्षय पाटील पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. चांगली फलंदाजी आतापर्यंत कुणालची राहिलेली आहे. मला असं वाटतं अँगल चेंज करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे यानंतर केला जाईल. आणि कालच्या दिवसापासून आपण बघत असतो, बघत आलेलो आहोत की वातावरण ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने क्लिअर खरं तर वातावरण आपल्याला मिळालेलं नाही आहे. ॲटमॉस्फिअर थोडं क्लाउडी आहे, हेझी ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणू शकतो. अक्षयचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते. गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न खरं तर अंतिमतः क्षेत्ररक्षकाला शोधलाय आणि ज्यावेळेस तुम्ही चांगले फटके खेळता त्यावेळेस तो चेंडू अतिशय वेगाने खरं तर क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचत असतो. अशातच जर प्लेसमेंट योग्य नसेल तर तुम्हाला अधिकच्या धावा सुद्धा मिळत नसतात. एक धाव आली, धावफलक एकूण जाऊन पोहोचलेला आपण पाहिलं तर 4040 पर्यंत. आता हे धावफलक योग्य गतीने पुढे चाललेलं आहे, मार्गस्थ झालंय असं म्हणूया. समोर ठेवलाय, स्लॉट मध्ये होता, समोरच्या दिशेने उडवलाय. व्हॉट हे ग्रेट शॉट. आणखी एक षटकार. हाय र आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय र आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र. आता सकेश डांगी दादा देविक 11 टेंबवली संघ या क्रीडानगरीमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर भैरवनाथ दुतुम संघाच्या संघनायकाला अथवा प्रतिनिधीला विनंती आहे आपण नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित. यस, भैरवनाथ दुतुम संघाचे संघनायक सुद्धा उपस्थित आहे. तुमचंही कौतुक आहे. यानंतर मिड इनिंगमध्ये आपण नाणेफेक या 2 संघांदरम्यान संपन्न करणार आहोत. हा षटकार इथे धावफलकाला 46 पर्यंत घेऊन गेलेला आहे. इथे आता आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजांच्या वतीने. प्रेमनाथ चांगले खेळत आहेत. अक्षय फुल टॉस, गती परिवर्तन करून टाकलेला फुल टॉस होता म्हणून चेंडूपैचा कोणताही संपर्क इथे आला नाहीये. आणि याच बरोबर एक प्रोडक्टिव्ह षटक इथे संपलेला आहे, ज्यामध्ये जर धावांचा आपण विचार केला तर त्या आलेल्या आहेत जवळजवळ 16 आणि 4 षटकं संपली. 46 धावा धावफलकावर. 5 गडी फार लवकर गमावले होते. त्यानंतर आपण पाहिलं की एक चांगली पार्टनरशिप इथे केली गेलेली आहे फलंदाजांच्या वतीने. आणि मला असं वाटतं आजच्या दिवसातील आपण या अगोदरचा सामना जिकडे पाहिला सरवली संघाच्या विरुद्ध वडूनगर होता आणि त्यावेळेस सुद्धा सरवली संघाच्या 46च धावा होत्या 4 षटकांच्या नंतर. आणि त्यांची सुरुवात सुद्धा तितकी दमदार झाली नव्हती. 7 या सांघिक धावसंख्येवर 3 गडी बाद झाले होते. इथे 17 या सांघिक धावसंख्येवर 5 गडी बाद झालेत आणि त्यानंतर चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करत असताना या फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीची सुरुवात होती, जी बॉडी लँग्वेज, जो कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये साईश खारबावच्या वतीने दाखवला गेला होता, अग्रेशन आपण पाहिलं होतं, परंतु त्यानंतर पलटवार केलेला आहे विशेषतः फलंदाज कुणाल पाटील. आणि क्रमांक 7 वर आलेले प्रेमनाथ पाटील ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळत आहेत. पाहायचं यानंतर 2 षटकांचा अजून खेळ शेष आहे. गोलंदाज क्रमांक 5 साठी नितेश पाटील वापरले जात आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत कुणाल. इथे हा फटका बघा आणि फक्त बघत राहा. उंचच उंच हवाई मार्गे निघून गेला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे स्लॉग हिट षटकार. निलेश पाटीलला कपिल पाटील साहेबांची साथ आज साहेबांच्या आशीर्वादानं केली विरोधकांवर मात. केली विरोधकांवर मात. सुकेदारी निलेश पाटीलला कपिल पाटील साहेबांची साथ आज साहेबांच्या आशीर्वादानं केली विरोधकांवर. काय प्रतिहल्ला इथे केला गेलेला आहे फलंदाजी करणाऱ्या प्रचित 11 खांडपे संघाच्या वतीने. आणि आता इथे मात्र हा जो जोश आहे तो सगळ्या काही गोष्टी आपल्याला सांगून जाईल. ज्यावेळेस तुमचा संघ चांगला खेळत असतो त्यावेळेस सगळेजण ऑन दी टोज येत असतात. त्याचबरोबर प्रत्येक जण खरं तर एक वेगळ्या ईर्षेने मैदान गाजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच झालेलं आहे. जल्लोष आपण प्रेक्षकांचा पाहू शकतो भाजपा युवा मोर्चा स्टँडमध्ये. आणि हे समर्थक खरं तर आपल्या गावच्या टीमला समर्थन देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत.
इन बिटवीन या अगोदर थोडा अवधी त्यांना शांत खरं तर राहावं लागलं होतं. आणि क्रिकेट हा खेळ सुद्धा परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीने परिस्थिती असते त्या पद्धतीचे निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत. शांत राहिले होते. क्रमांक मला असं वाटतं 2 आणि 3च्या षटकामध्ये, 4थ्या षटकामध्ये थोडी विध्वंसक फलंदाजी केली, 16 धावा मिळवल्या. आणि 5व्या षटकामध्ये ती जी सुरुवात मिळाली होती तिला अजून कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न नितेश पाटीलच्या विरोधात पहिल्या चेंडूवर षटकार शोधलाय. 52 धावा आतापर्यंत धावफलकावर. हे धावफलक आता मला असं वाटतं 70-72च्या दिशेने निघालेले आहे. गती परिवर्तन इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगोदरच ओळखलं नव्हतं, हेरता आलं नव्हतं. बऱ्याचदा गोलंदाज अशा पद्धतीने चाणाक्ष बुद्धीचा वापर करत असताना गोलंदाजी करतायत. परंतु पाहण्यासाठी गती परिवर्तन केलेला चेंडू जितका चांगला वाटतो, मैदानाच्या आतमध्ये तो हाताळणं तितकं सोपं नाही. त्यासाठी खूप सरावाची गरज असते. आणि मला असं वाटतं तो सराव नितेश पाटीलने योग्य रीतीने केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर प्लेड ऑन झालेले आहेत फलंदाज. आणि ज्या फलंदाजाने इथे खरं तर मैदान दणानून सोडलं होतं ते फलंदाज आता खेळाडू कक्षाच्या दिशेने. आणखी एक गडी बाद. दादा हाय पाठीशी, बबडू शेट हाय पाठीशी, त्याच्या कार्याला तोड नाही रे, त्याच्या कार्याला तोड नाही रे. आमच्या सुरेश टाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आपल्या सखेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे. प्रचित 11 खांडपे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्या संघाचे पुरस्कर्ते अमोल तारे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तुमचंही या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. चांगले खेळत आहेत प्रचित 11 खांडपे संघ. आता इथे हा जो गडी बाद झालेला आहे त्याचा किती मोठा परिणाम या स्कोअर बोर्डवर होईल हे पाहणं सुद्धा इथून पुढे लक्षवेधी ठरणार आहे. 52 धावा आतापर्यंत धावपलकर जोडले गेले आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत. नितेश पाटील पुन्हा एकदा तयार असतील. स्टार्किंगला फलंदाज राहुल. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, फुललेंचा चेंडू आहे. नव्याने मैदानाच्या आतमध्ये आलेल्या फलंदाजाला या पद्धतीचा चेंडू तुम्ही टाकू शकता. करण पाटीलने यावेळेस सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवलं. जिथे फक्त आणि फक्त एक धाव उपस्थित होते तिथे अधिकच्या 3 धावा मिळाल्या. 1 2 का 4 चौकार. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. कारण ही स्पर्धा मला असं वाटतं खूप मोठी स्पर्धा आहे आणि लाखाच्याही पलीकडे खरं तर या स्पर्धेचं मोल आहे. यावेळेस फुलटॉस आहे, त्याला टर्न केलेला एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण, गच्चा दर्जाचं क्षेत्ररक्षण. आणि ज्या गोष्टीचा या अगोदर आम्ही उल्लेख केला होता, मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त खेळाडू आणि पंच या व्यतिरिक्त एक अदृश्य घटक आहे आणि तो घटक म्हणजे दडपण. आणि तेच दडपण आता इथे थोडं थोडं वाढत चाललेलं आहे. गोलंदाजी करणारा संघ म्हणजे साईश खारबावच्या या खेळाडूंवर त्याचाच प्रत्यय या अगोदर आला. एक सीमारेषेच्या नजदीक काय दर्जेदार झेल टिपला होता करण पाटीलने. आतापर्यंत 2 झेल त्याने टिपले होते. त्यानंतर साधा सोपा खरं तर तिकडे अटेम्प्ट त्याच्या वतीने क्षेत्ररक्षणाचा झाला, तिकडे चौकार मिळाला होता. अक्षरशः खोदून काढावा लागलेला आहे आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह करायची होती. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला. त्याचबरोबर या 5व्या षटकाला थोडं शांत रीतीने खरं तर संपवलेलं आहे. 1 षटकार 1 चौकार येऊन सुद्धा या संपूर्ण मला असं वाटतं षटकामध्ये धावा खर्च झालेले आहेत. 12 एक गडी बाद करण्यामध्ये सुद्धा गोलंदाज सक्षम ठरले. 5 षटकं संपली. 12:38 या सत्राला सुरुवात झाली होती आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत 1:12 झालेली आहेत. आणि आतापर्यंत 34 मिनिटांचा अवधी साईश कारभाव संघाने 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी घेतलाय. म्हणजे यानंतर 6वं षटक ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस त्यांना एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. या सूचना हा डाव किंवा हे सत्र सुरू जेव्हा झालं होतं तेव्हापासून आम्ही तुम्हाला ह्या सूचना देत आहोत.
पहिल्या 5 षटकांसाठी 27 मिनिटं मोनिश तुम्हाला दिली जातात. त्या 27 मिनिटांमध्ये पहिली 5 षटकं कंप्लीट करणं गरजेचं असतं आणि तुम्ही 34 मिनिटं घेतलेली आहेत. त्यामुळे 6व्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल आणि पहिल्या दिवसापासून खरं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी अप्लाय केलेल्या बघत आहोत. कोणा एका विशिष्ट संघाच्या विरोधात खरं तर हा नियम आतापर्यंत लागला गेलेला नाही आहे आणि गेली 12 दिवस अनेक संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक किंवा एकूण 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी थोडा वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवत आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू त्यांना 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागलेलाच आहे आणि इथेही खरं तर साई स्पोर्ट्स खारबाच्या वतीने एक अतिरिक्त खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घेतला गेलेला आहे. 6वं षटक सूरज पाटीलच्या वतीने हाताळलं जाईल. पाहायचंय या षटकामध्ये किती धावा येतील. धावफलक 58 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. क्रमांक 8 साठी फलंदाज राहुल पाटील आहेत आणि त्याच्या साथीने प्रेमनाथ पाटील. दोघांच्या वतीने खरं तर आतापर्यंत एक मोठा फटका आपण पाहिलेला आहे. प्रेमनाथने एक षटकार दाखवला आहे तर राहुलने सुरुवात चौकाराने केली होती. त्यानंतर थोडी संयमित फलंदाजी झालेली आहे. सूरज पाटीलचं हे अतिशय महत्वाचं निर्णायक षटक. या सत्रातील शेवटचं षटक कसं असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत प्रेमनाथ पाटील. पहिला चेंडू फुलटॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग ऑन मध्ये करण चेंडू अडवतायत, फेकी करतायत. फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची मुभा होती, ती धाव पूर्ण केली गेली आणि या एका धावेने धावफलक 59 पर्यंत जाऊन आतापर्यंत पोहोचलेला आपण पाहिलेला आहे. ऋषभ काठीची 2 षटकं जर आपण पाहिली तर त्याने 3 गडी बाद केले, धावा खर्च केल्या 24. चांगली गोलंदाजी ऋषभची राहिली होती. हा फटका किती मोठा आहे. उंचच उंच, लांबच लांब, भीम प्रहार, भीमटोला षटकार. कपी पाटील साहेबांच्या वाढदिवसाला कपी पाटील साहेबांच्या वाढदिवसाला हा खासदार चषक लाविला, हा खासदार चषक लाविला. तुमची हजारो साल आमच्या लाखो शुभेच्छा तुम्हाला, तुमची हजारो साल आमच्या लाखो शुभेच्छा तुम्हाला, तुमची हजारो साल आमच्या लाखो शुभेच्छा तुम्हाला. 65 धावा आतापर्यंत खरं तर आपण या स्कोरबोर्डवर बघू शकता. सूरज पाटीलच्या विरोधात चांगली रणनीती इथे वापरलेली आहे फलंदाज राहुल पाटीलने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक खरं तर इथे अधोरेखित करावी लागेल कारण क्रमांक 7 आणि क्रमांक 8चे फलंदाज आहेत तरी सुद्धा चांगली हिटिंग ॲबिलिटी आहे. त्याचबरोबर प्रॉपर क्रिकेटिंग बुक शॉट खेळत आहेत फलंदाज राहुल पाटील. हा षटकार अतिशय महत्त्वाचा या अगोदरचा त्यांच्या वतीने खेळला गेला होता. समोर ठेवलं होतं, स्लॉग हिट होता षटकारासाठी सूरज पाटील. या बेचा हा चेंडू शॉट ऑफ गुडलेनचा फिरून मारलाय. पुन्हा एकदा परिणाम तोच, लागोपाठचा दुसरा षटकार. सन्मानाची पगडी शोभते साहेबांना लोकसभेची, कोकण रत्न धडाडीने दाशान ठाणे जिल्ह्याची. सन्मानाची पगडी शोभते साहेबांना लोकसभेची, कोकण रत्न धडाडीने दाशान ठाणे जिल्ह्याची. हा सोहळा साहेबांच्या वाढदिवसाचा, हा सोहळा साहेबांच्या वाढदिवसाचा हा खासदार चषक लावी. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर हा रिप्ले बघितलेला आहे. ज्या पद्धतीने फटका सजवला होता. एसट्यांच्या जवळ उभे राहतात म्हणजे चेंडूची जी लांबी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाच्या वतीने केला जातो. चांगली टेक्निक आहे खरं तर. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं हार्दिक पांड्याच्या वतीने खरं तर या पद्धतीचा स्टान्स घ्यायला सुरुवात झाली होती. तिकडनं अनेक फलंदाज या पद्धतीने खरं तर आता खेळत आहेत. हा षटकाराला धावफलकाला घेऊन गेला 71 पर्यंत. इथे सर्व संघ सहकार्याने एकत्र येण्यासाठी भाग पाडला या फलंदाजाने. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत लागले. षटकारांची तिकडी प्रस्तुत करता येईल का फलंदाज राहुल पाटीलला. इथे त्याही पेक्षा मोठा फटका, फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार, हॅट्रिक. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब. किती चांगलं प्लॅनिंग आहे प्रचित 11 खांडपे संघाचं. त्यांनी शेवटच्या षटकासाठी या फलंदाजाला राखून ठेवलं होतं. 8व्या क्रमांकावर त्याला फलंदाजासाठी पाठवलं आणि मला असं वाटतं साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा हा
एक खरं तर दुवा राहिलेला आहे किंवा ही त्यांची मला असं वाटतं उणीव राहिलेली आहे. त्यांच्याकडे 5वा गोलंदाज कोण असेल आणि 5व्या गोलंदाजाची कमतरता त्यांना खरं तर या हंगामामध्ये भासलेली आहे आणि इथेही त्याचा प्रत्यय आपल्याला आला. लागोपाठचे 3 चेंडू, लागोपाठचे 3 षटकार, एकूण धावा 77. इथे हा चेंडू पाहायचा थोडा दिलासा मिळेल. इथे खारबाव संघाला सुटकेचा निश्वास, त्याचबरोबर थोडी उसंत मिळाली गोलंदाजाला आणि आपण पाहिलं की धावफलक स्थिर आहे. 77 धावा आतापर्यंत धावफलकावर. ज्या पद्धतीची फलंदाजी साईश खारबाव संघाकडे आहे, हा सामना एक रोचक, एक रोमांचक, एक चित्तथरारक सामना होऊ शकतो, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. या सत्रातील शेवटचा चेंडू सूरज पाटीलला हाताळायचा आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल पाटील. हा फटका सुद्धा अप्रतिम आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे जात असताना स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाला दिली गेलेली आहे सलामी. काय फटकेबाजी इथे दाखवली आहे फलंदाज राहुल पाटीलने. एका पाठोपाठ एक चांगले इथे फटके आपल्याला दाखवले आणि याचबरोबर धावफलक पहिल्या सत्राच्या अंती जाऊन पोहोचलं ते या षटकारांशी 83 पर्यंत. 84 धावांचं लक्ष्य. मला असं वाटतं पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 82 धावांचं लक्ष्य होतं, इकडे 84 धावांचं लक्ष्य. 36 चेंडू 84 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल दुसऱ्या सत्रामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या समोर. यानंतर महत्वाची नाणेफेक केली जाईल. दैविक एंटरप्राइजेस टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ दुतुम या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित आहेत. चला जाऊया टॉस बॉक्स कडे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 मध्ये. आज तो रन बरस रहे हैं और रंग भी बरसने वाले हैं. होळीचा सण देखील आहे. धुलीवंदन उद्या होळी आणि त्यानंतर धुलीवंदन असणार आहे. मात्र येस, ते सर्व काही चालूच झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीनं आपण वातावरण इथं पाहत आहोत. साई खारबाव विपक्ष प्रचित 11 खांडपे सध्या सुरू असलेला सामना. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण आहोत. 84 धावांचं टार्गेट आहे. टॉस कडे आपण जाणार आहोत. हॅलो हॅलो ठीक. हॅलो चेक. यानंतरच्या महत्वाच्या नाणेफेकीकडे आपण वळत आहोत, जिकडे देविक एंटरप्राइजेस टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ दुतुम या 2 संघांदरम्यान सामना खेळवला जाईल. ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी विनंती असेल योगेशजी पाटील साहेब आणि त्यांच्याबरोबर देवा पाटील साहेब, त्याचबरोबर महेंद्र पाटील साहेब. आपणास तिघांना विनंती आहे, आपण ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी नाणेफेकी कक्षाकडे या.
केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ची स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात. स्पर्धेचा 12वा दिवस आणि 12व्या दिवसातील सुपर 16 ची एक महत्त्वाची लढत यानंतर तुम्ही पाहू शकणार आहात, जिकडे देविक एंटरप्राइजेस टेंबवली भिवंडी विभागातील एक दिग्गज संघ आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ धुतुम म्हणजेच उरण विभागातील एक मातब्बर संघ. फार मोठी बिग फाईट आपण पाहू शकणार आहात. नाण्याच्या दोन्ही बाजू दोन्ही कर्णधारांना माहीत आहेत. मंत्री चषक अशा पद्धतीने कॉलिंग आणि तीच नाण्याची दर्शनी बाजू म्हणजे ही नाणेफेक जिंकली देविक एंटरप्राइजेस टेंबवली संघाच्या संघनायकांनी. सर्व मान्यवरांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर जाऊन आपण संलग्न व्हायचं आहे. नाणेफेक देविक एंटरप्राइजेस संघाच्या संघनायकांनी जिंकलेली आहे. सुपर 16 ही लढत म्हणजे ही लढत जिंकल्यानंतर खरं तर एक बाईक कमीत कमी तुम्ही या स्पर्धेतून घेऊन जाऊ शकता आणि म्हणूनच ही लढत अतिशय महत्त्वाची लढत आहे. फार मोठं दडपण सुद्धा इकडे असणार आहे. समोरचा संघ उरण विभागातील एक नामवंत संघ आहे आणि दुपारचं सत्र आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना या महत्त्वाच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या महत्त्वाच्या स्टेजला संपूर्ण संघासाठी तुमचा मेसेज काय असेल? संपूर्ण संघाने आपला 100% द्यावं आणि जसं केलं जाईल तसा खेळ करावा आणि मॅच जिंकून द्यावी. तुमच्या संघाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आपण जात आहोत धुतुम संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक खरं तर गमावलेली आहे. सुरुवातीला तुम्हाला फलंदाजी करायची आहे. दुपारचं सत्र आहे. या अगोदर सामने जर तुम्ही बघितले असाल तर फार मोठी धाव संख्या या खेळपट्टीवर होत असते आणि ॲज अ कॅप्टन एक कर्णधार म्हणून टेंबवली संघाच्या बॉलिंग अटॅकचा विचार करत असताना धावफलकावर किती धावा असल्या म्हणजे तो पार स्कोर होऊ शकतो असं तुमचं मत आहे? काय नाही, बेस्ट द्यायचा प्रयत्न करू कारण रन चेस होता तिथं, त्याच्यामुळे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तुमच्यासाठी मुद्दा म्हणून तोच प्रश्न आहे जो अगोदरच्या कर्णधाराला केला होता. या महत्त्वाच्या स्टेजला संपूर्ण संघासाठी तुमचा संदेश कोणता असेल? काय नाही, झालंच गेलं ते विसरा, आता बेस्ट द्यायचा प्रयत्न करा. क्या बात आहे. कोणत्याही पद्धतीने दडपण न देता दोन्ही संघ कर्णधारांनी आपल्या संघ सहकार्यांना 100% देण्याचा इथे आव्हान केलेलं आहे. ही नाणेफेक मित्रांनो कंप्लीट झाली. नाणेफेक जिंकलेली आहे टेंबवली संघाच्या संघनायकाने आणि सुरुवातीला ते करतील क्षेत्ररक्षण. यस, इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सुनील. पहली गेंद बढ़िया शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से ड्राइव करते हुए 4 रन. बहुत अच्छी शुरुआत करते हुए बल्लेबाज करण पाटिल. बड़ा टारगेट है इस मैच को जीतने के लिए साइज खारबाव के सामने. 84 रन्स बनाने हैं. ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती. और पहले मैच में भी 80+ टारगेट था, लेकिन वो जो टारगेट था वो छोटा रहा अंत में वडोनगर के बल्लेबाजों के सामने, क्योंकि 4 ओवर्स में ही 82 रन्स चेस किए गए थे सरवली के विरुद्ध. प्रशांत पाटिल और केतन पाटिल की धुआंधार बल्लेबाजी देखने को मिली थी. इस मैच में करण पाटिल और प्रणय पाटिल आए हैं ओपन करने के लिए. इसी बीच कुछ मेहमानों का यहां पर शुभ आगमन होता हुआ, सभी का हार्दिक स्वागत. कमजोर गेंद थी, उसका पूरा फायदा उठाते हुए लॉन्ग लेग की दिशा में गेंद को निकाल दिया सीधे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा स्टैंड में 4 रनों के लिए. ओमकार भोईर गेंदबाजी कर रहे हैं. अनुभव की थोड़ी सी कमी जरूर है, हालांकि काफी प्रतिभाशाली खिलाड़ी है. पहली गेंद ओवर पिच थी, दूसरी गेंद फुल टॉस, वो भी लेग स्टंप की दिशा में. काफी आसान गेंद थी. इजी पिकिंग्स बल्लेबाज करण के लिए. पहली 2 गेंदों पर 2 शानदार चौके. आत्मविश्वास झलकता हुआ बल्लेबाजी में. पावर प्ले का पूरा फायदा उठाना चाहते हैं बल्लेबाज. इस बार लेंथ अच्छी थी, लेकिन लाइन कहीं ना कहीं खराब रही. ऑफ स्टंप के काफी बाहर इस बार वाइड का इशारा किया है अंपायर ने. जसप्रीत बुमराह को फॉलो करते हैं गेंदबाज ओमकार. बिल्कुल बुमराह का उनका बॉलिंग एक्शन है, लेकिन देखिए किसी की नकल करना तो बहुत आसान है, लेकिन वो जो कहते हैं कि नकल आप किसी की भी क्यों ना करो, अकल आपकी खुद की होनी चाहिए. ऑफ साइड में 5 फील्डर्स, ऑन साइड में 4. धीमी गति की गेंद, उसको ताड़ लिया और फेंक दिया है एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. शानदार लॉफ्टेड शॉट, 6 रन. गति में परिवर्तन किया था, लेकिन लेंथ सटीक नहीं थी. बिल्कुल बल्लेबाज के पाले में गेंद थी. ये ओवर पिच
बहुत जल्दी परख लिया था पेस परिवर्तन को, सीधे बल्ले का अच्छा इस्तेमाल करते हुए कमाल का ये लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव, आकर्षक स्ट्रोक्स खेलते हुए करण पाटिल फ्लाइंग स्टार्ट देते हुए, तेज तर्रार शुरुआत देते हुए साइश खारबाव टीम को जिस तरह की शुरुआत की जरूरत है उसी तरह की ये शुरुआत। रन संख्या 15 पर पहुंच चुकी है, मात्र 3 गेंदों का खेल समाप्त हुआ है। आज कुछ ज्यादा ही रन्स यहाँ पर देखने को मिल रहे हैं इस विकेट में। फ्लैट सरफेस है, बॉलर्स के लिए उतना आसान रहा नहीं है। हालांकि हम देखें तो इस मैच में जो शुरुआत हुई थी साइश खारबाव की ओर से गजब की थी, 17 पर 5 विकेट चटकाए थे उनके गेंदबाजों ने, लेकिन उसके बाद लोअर मिडिल ऑर्डर के बल्लेबाज कुणाल पाटिल, प्रेमनाथ पाटिल और राहुल पाटिल ने कमाल की बल्लेबाजी की। 9 गेंदों में 23 रन कुणाल ने बनाए, 8 गेंदों पर नाबाद 30 रन राहुल पाटिल ने बनाए जिन्होंने 4 छक्के लगाए और 1 चौका। 7 गेंदों में 10 रन बनाकर नाबाद रहे थे प्रेमनाथ पाटिल। अगली गेंद लेकर गेंदबाज ओमकार, और इस बार बैकफुट पर जाकर गेंद को निकालना चाहते थे कवर पॉइंट की तरफ, लेकिन बीट हुए। अच्छी गेंद थी ये, सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी यहाँ पर लगातार करनी होगी, तभी जाकर एक अच्छे बल्लेबाज को शांत रखा जा सकता है। स्कोर 15 रन। पहली डॉट गेंद इस पारी की, पहला ही ओवर इस समय प्रगति पर है। फील्डिंग में भी लगातार परिवर्तन किया गया है। अब दोनों खिलाड़ी जो है बाउंड्री पर वो ऑन साइड में है, और ऑन साइड में ही उछाल दिया है, अंजुर के नील गगन में भेज दिया गेंद को 6 रनों के लिए। इस बार बॉटम हैंड का जबरदस्त इस्तेमाल, लेंथ में चूक रहे हैं, और एक बार आप करण जैसे बल्लेबाज के सामने लेंथ में चूके तो समझो आप बतौर गेंदबाज पड़ गए फीके। तीखी गेंदबाजी की जरूरत है, लेकिन कहीं ना कहीं फीकी गेंदबाजी देखने को मिल रही है। ओवर पिच गेंदे, फुल टॉस गेंदे काफी आसान गेंदे होती है किसी भी बल्लेबाज के लिए शॉट्स खेलने के लिए। क्लीन स्ट्राइक था, ऑन साइड में तारामंडल में भेज दिया था गेंद को 6 रनों के लिए। इस ओवर में लगने वाला ये दूसरा छक्का। देखिए बैट का जो फ्लो है कितना बढ़िया है, बैट स्विंग और बैट का जो डाउन स्विंग है वो भी लाजवाब। और इस बार रूम बनाकर क्रैकिंग शॉट, एक और बेहतरीन स्ट्रोक, 4 रन मिलेंगे इस दफा। रन संख्या 25 बिना किसी नुकसान के। बघा प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आहे, आपण सामन्यांचा आनंद लुटा, आपण एन्जॉय करू शकता, परंतु एखाद्या खेळाडूला जर कोणी अपशब्द वापरला आणि ते जर आयोजकांच्या ध्यानात आलं, आयोजकांना समजलं, तर मात्र आयोजक जे काही करायचं आहे ते त्यांच्या वतीनं जरूर करतील। सो सर्व आमचे जे लाडके क्रिकेट रसिक आहेत त्यांच्यासाठी ही विशेष सूचना आहे। सर्व आपण समजदार आहात, आपण चांगल्या खेळाची प्रशंसा करा, सामन्याचा आनंद लुटा, आपल्या संघाला सपोर्ट करा, मात्र कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं वर्तन कोणीही करू नये। विशेषतः भिवंडीच्या बाहेरील जे संघ आपल्याकडे खेळण्यासाठी येत आहेत, जे आपले पाहुणे आहेत, त्यांच्याबद्दल असं काही घडणार नाही याची सर्व दक्षता आपल्या सर्व भिवंडीकरांनी घ्यायची आहे। कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आपण दक्षता घ्यावी। ज्ञानेश्वर मुकादम मुझे बता रहे हैं कि पहले मैच में भी आज जब 82 रनों का टारगेट था वडोनगर के सामने तो उन्होंने भी इसी अंदाज में शुरुआत की थी, उन्होंने भी 25 रन बनाए थे पहले ओवर में, और करण पाटिल ने भी दुआदार शुरुआत दिलाई है। खारबाव टीम अच्छी स्थिति में है। नेवर की पहली गेंद, लो फुल टॉस, भेज दिया गेंद को तारामंडल में, डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री के बाहर। अब की बार प्रणय पाटिल का वार, 6 रन। कमाल की बल्लेबाजी, यदि करण पाटिल आक्रामक खेल सकते हैं तो प्रणय पाटिल भी पीछे रहने वाले नहीं है। दोनों तरफ से यहां पर आक्रमण किया जा रहा है। प्रेमनाथ पाटिल का भव्य स्वागत, यॉर्कर डालना चाहते थे लेकिन मिस डायरेक्टेड यॉर्कर रही, फुल टॉस बनी और उसका पूरा फायदा उठाते हुए प्रणय पाटिल, ये खारबाव के वंडर बॉय है। कल रात हमने पीटीसी के वंडर बॉय को देखा था, बबलू पाटिल को, जो इंजर्ड होने के बावजूद भी लगातार खेलते आए इस टूर्नामेंट में, और क्या कमाल की अर्धशतकीय पारी खेली उन्होंने। आज के पहले मैच में वडोनगर के वंडर बॉय को हमने देखा, उनका जलवा देखा,
जिनका आज जन्मदिन भी है। केतन पाटिल मैन ऑफ द मैच भी बने। और अब खारबाव के वंडर बॉय को देखिएगा, प्रेमनाथ अगली गेंद लेकर। इस बार स्मैशिंग शॉट, गेंद हवा में, फील्डर मौजूद और कोई गलती नहीं, वाइड डिश लॉन्ग ऑन पर। बढ़िया कैच, पहली सफलता अपने टीम को दिलाते हुए गेंदबाज प्रेमनाथ पाटिल। बड़ा मुकाबला है, जीतने वाली टीम को एक बाइक तो पक्का दिया जाएगा, क्योंकि सुपर 8 में टीम पहुंचने वाली है। जो भी टीम जीतेगी, कहीं ना कहीं जो वजन था वो बैकफुट पर पूरी तरह से ले नहीं पाए, फ्रंट फुट पर थोड़ा कमिट हो गए थे और वहां से ही उस लेंथ बॉल को थोड़ा सा घसीटने का प्रयास किया ऑन साइड में। गेंद हवा में काफी देर के लिए रही थी, लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए वहां पर बल्लेबाज प्रणय पाटिल। पहली गेंद पर छक्का जरूर जड़ा उन्होंने, लेकिन दूसरी गेंद पर आउट होकर पेविलियन में लौटते हुए करण पाटिल बहुत ही बढ़िया फॉर्म में है। 24 पर बल्लेबाजी करते हुए मात्र 6 गेंदों का सामना किया है। टीम का स्कोर 31 रन, 1 विकेट के नुकसान पर। 84 रनों का पीछा करती हुई इस मुकाबले में साइश खारबाव। सुपर 16 का यह पहला मुकाबला है। मंडप डेकोरेटर्स के प्रतिनिधि या फिर प्रोपराइटर, आपसे रिक्वेस्ट है, आपको तुरंत मंच की तरफ आना है। ऑर्गेनाइजिंग कमेटी से आपको संपर्क करना है। आज बहुत ही बड़ा दिन है इस टूर्नामेंट के लिहाज से। आज 5 मार्च है। आज जन्मदिन है माननीय नामदार कपिल जी पाटिल साहब का। उनको एक बार फिर से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। साथ में आज माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहब भी यहाँ पर पहुंचने वाले हैं शाम के सत्र में। इसी बीच थोड़ी अपील हुई थी वहां पर, लेकिन अपील में कोई ज्यादा दमखम नहीं था। लेग बाइज का इशारा करते हुए अंपायर सिंगल चुराने में कामयाब हुए बल्लेबाज। बहुत ऊपर, बहुत ऊपर और बहुत दूर, नील गगन में, दूर गगन की छाव में गेंद को भेज दिया है 6 रनों के लिए। समर्थक काफी खुश नजर आते हुए इस समय साइश खारबाव के। दोनों टीमों के समर्थक बहुत ही बड़ी मात्रा में यहां पर पहुंचे हैं। बैकफुट पर जाकर स्विंग किया था, लेंथ बॉल, गेंद उतनी खराब नहीं थी, लेकिन ये शॉट बनाया गया है। गेंद की लेंथ को बहुत जल्द पढ़ते हुए शॉट खेला गया है करण पाटिल द्वारा, और करण को रोकना इस समय बहुत मुश्किल नजर आ रहा है। 30 पर पहुंच चुके हैं देखते ही देखते, और बातों ही बातों में मात्र 7 गेंदों का सामना किया है। ये देखिए बॉडी वेट को किस तरह से एक झटके में उन्होंने ट्रांसफर किया था बैकफुट पर। इस बार शॉट पुल किया, फील्डर है वहां पर और पाए गए डिप स्क्वायर लेग पर। बढ़िया कैच, करण के पारी का खात्मा होता हुआ, और करण को रोकने का यही तरीका था कि उनको जल्द से जल्द आउट किया जाए। आउट हो गए हैं करण पाटिल। आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान, कसलंय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलंय जान, त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता। प्रेमनाथ पाटिल के ओवर में 2 छक्के जरूर लगे हैं, लेकिन 2 धक्के भी तो दिए हैं उन्होंने खारबाव टीम को। दूसरे विकेट का पतन, स्कोर है 38 रन। बढ़िया खेल रहे थे करण पाटिल, 8 गेंदों में 30 रनों की शानदार पारी खेलने के बाद पेविलियन में लौटे हैं। अब यहां से 25 गेंदों में 46 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए साइश खारबाव को। देखिए नए बैट्समैन को भी तुरंत मैदान में आना है, नहीं तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम को भी पेनलाइज किया जा सकता है, और पहले दिन से ही ये सूचनाएं दी जा रही है। एक नया पैंतरा यूज किया गया है, विपुल पाटिल को नंबर 4 पर भेजा गया है बल्लेबाजी के लिए खारबाव टीम द्वारा। कहीं ना कहीं मुझे लगता है कि विकेटों का जो पतझड़ अब शुरू हुआ है उसको भी थोड़ा रोकने का प्रयास हो सकता है। मैच बिल्कुल बैलेंस है, यहाँ से 25 गेंदों में 46 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए साइश खारबाव को। जीतने वाली टीम सुपर 8 में पहुंच जाएगी। एक बाइक तो पक्की है।
और घनघोर संघर्ष इस समय चल रहा है गेंद और बल्ले के बीच में। गेंद फिर से हवा में, एक और कैच का मौका। ओहो, फील्डर पहुंचे थे लेकिन कैच नहीं कर पाए अक्षय पाटिल। भरसक प्रयास किया था उन्होंने, आसान मौका तो नहीं था लेकिन मौका जरूर था। कैच ड्रॉप होता हुआ और 2 रन इस गेंद पर और इसके साथ ही ओवर की समाप्ति। पावर प्ले का खेल समाप्त हुआ। शुरुआत पावरफुल है साइश खारबाव की। स्कोर हुआ है 40 रन 2 विकेटों के नुकसान पर और बचे हुए 4 ओवर्स में 44 रनों की जरूरत। 14 रन देकर 2 विकेट्स प्रेमनाथ पाटिल के खाते में। पहला ओवर काफी खर्चीला रहा ओमकार भोईर का, जिन्होंने 25 रन खर्च किए और कहीं ना कहीं ये थोड़ा आश्चर्यजनक फैसला भी रहा मेरे ख्याल से ओमकार से गेंदबाजी की शुरुआत कराना इस मुकाबले में। हालांकि प्रतिभाशाली गेंदबाज है, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन मुझे लगता है कि शायद कोई अनुभवी गेंदबाज भी पहला ओवर कर सकते थे, क्योंकि आपकी टीम ने रन्स तो अच्छे खासे बनाए थे, दबाव बल्लेबाजों पर ज़रूर था, तो यहाँ पर ऐसे में ये प्लानिंग भी की जा सकती थी। लेकिन चलिए, अब जो हुआ सो हुआ, जो होगा वो देखा जाएगा। आज का सुपर संडे है, खिलाड़ियों का कमाल, संडे दे धमाल। पहले मैच में दोनों टीमों के बल्लेबाजों ने कमाल किया, खासतौर पर वडुनगर टीम का कमाल देखने को मिला, जिन्होंने 82 रनों का टारगेट मात्र 4 ओवर्स में हासिल किया और सुपर 16 में पहुंच चुकी है आई देवी वडुनगर। साथ में एचजी एंटरप्राइजेस वडुनगर टीम भी सुपर 16 में पहुंच चुकी है, यानी कि वडुनगर की 2 टीमें हैं सुपर 16 में। लेकिन अभी भी चुनौतियां काफी बड़ी बड़ी है, अभी भी ढेर सारा खेल बाकी है। यहाँ से तो और ज्यादा मुश्किल डगर रहने वाली है किसी भी टीम के लिए। नेवर लेकर आदि पाटिल, इस गेंदबाज ने इंप्रेस किया है इस टूर्नामेंट में, जोर लगाकर गेंदबाजी करते हैं। डॉट बॉल के साथ शुरुआत। क्रीज पर 2 नए बल्लेबाज है, विपुल पाटिल और पराग वतारी। वतारी के पास अच्छा खासा अनुभव है, यहाँ पर जिम्मेदारी पराग वतारी को अपने कंधों पर लेनी होगी। सलामी बल्लेबाजों ने, खासतौर पर करण ने तो अपना काम करके दिखाया, बहुत बढ़िया शुरुआत दिलाई उन्होंने। इस बार उठा के खेल दिया है, मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे फील्डर, ओहो, एक और कैच ड्रॉप। कैचिंग खराब देखने को मिल रही है और इसका बहुत बड़ा नुकसान उठाना पड़ सकता है प्रचित 11 खान पे टीम को। एक बार फिर से अक्षय गेंद के नीचे। माना कि जो मौके मिल रहे हैं अक्षय को वो थोड़े मुश्किल है, लेकिन टूर्नामेंट का स्टैंडर्ड भी तो आप देखिए, ये सबसे बड़ा टूर्नामेंट है जहां तक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का सवाल है पूरे देश भर में। और इतने बड़े प्लेटफॉर्म पर जब आप खेलते हो तो आप ये उम्मीद करते हो आपके खिलाड़ियों से कि कितने भी मुश्किल कैच क्यों ना आए, कैच लपके जाए। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन 2 विकेटों के नुकसान पर। पराग को जीवन दान मिला है, पराग का खाता खुला है 2 रनों से। इसका कितना फायदा उठा पाएंगे पराग वतारी, ये भी देखने वाली बात है। अच्छे स्ट्रोक प्लेयर है, ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बहुत बढ़िया खेलते हैं। आने वाले बल्लेबाजों में बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटिल का आना बाकी है। अक्षय पाटिल को कैसे हम बोल सकते हैं, जो कि एक बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है। मोनिश तरे, जिनका जलवा इससे पहले हम देख चुके हैं और कहीं ना कहीं उन्हीं की वजह से टीम की चुनौती बरकरार है फिलहाल इस टूर्नामेंट में। अंतिम 2 गेंदों पर 2 बड़े शॉट्स खेलकर उन्होंने मुकाबला जीताया था। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार स्विच इट करना चाहते थे, यहां पर अपील हो रही है, लेकिन अंपायर की सहमति नहीं, शायद बल्लेबाज के टी शर्ट को छूकर गेंद चली गई थी। लेकिन गेंदबाज तो हमेशा उत्साहित रहते हैं, जहां भी मौका मिलता है अपील करने का, अपील करने से चूकते नहीं है, खासतौर पर तेज गेंदबाज। अच्छा ओवर घटता हुआ आदि पाटिल का। इस बार छोटी गेंद, बड़ा हिट, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान, बसलाय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलाय जान, त्याची अदा ही लयच न्यारी। अब देखने को मिली है पराग के बल्ले की आग। शॉर्ट पिच गेंद देखते ही उनकी आंखों की चमक सी बढ़ गई और बैकफुट पर जाकर बहुत ही करारा पुल शॉट खेला है, बल्ले के बीचों बीच लेकर शानदार छक्का। 6 रनों से स्कोर उछलता हुआ खारबाव टीम का 48 रन 2 विकेटों के नुकसान पर। कुल मिलाकर 84 रनों का टारगेट है।
यहां से जीतने के लिए अभी भी 36 रनों की जरूरत। इस समय तीसरे ओवर का खेल प्रगति पर है, 20 गेंदों का खेल बचा हुआ है और 36 रनों की आवश्यकता है। अभी तक अच्छा ओवर घट रहा था, लेकिन थोड़ा लेंथ में बदलाव करने के चक्कर में खर्चीले साबित हो रहे हैं। अब की बार फिर से तान दिया आसमान में, एक और लंबा हिट, एक और छक्का। ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान। लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार। आपल्या भिवंडीचे साहेब नवराज कपिल पाटील सरदार, आपल्या भिवंडी। इससे पहले शॉर्ट पिच गेंद पर छक्का और अब की बार थोड़ा आगे रखने का प्रयास, लेकिन स्लॉट में गेंद थी और कमाल का बॉटम एंड का इस्तेमाल, पूरी ताकत झोंकते हुए स्ट्रोक में डीप मिड विकेट के ऊपर से ये शानदार छक्का। बैक टू बैक सिक्सेस फ्रॉम द बैट ऑफ पराग वतारी। कैच ड्रॉप हुआ है उनका शून्य पर, उसका पूरा फायदा उठाते हुए पराग वतारी काफी खतरनाक नजर आते हुए इस सिक्सर के चलते 50 का आंकड़ा भी पार किया है साइश खारबाव ने। कुल रन संख्या 54, 2 विकेटों के नुकसान पर, और समीकरण अब थोड़ा आसान बनाते हुए खारबाव टीम के बल्लेबाज। यहां से और 30 रनों की जरूरत, 19 गेंदों का खेल बचा हुआ है। आज दर्शकों से एक और रिक्वेस्ट है कि आपने जो गाड़ियां आप पार्क कर रहे हो वो गेट के नज़दीक आपको पार्क नहीं करनी है। स्वर्गीय मणिभाई पाटिल स्टैंड, मोरेश्वर पाटिल स्टैंड और साथ में जो भारतीय जनता पार्टी स्टैंड है उसके पीछे आपको पार्क करना है। और यहाँ पर इम्प्रोवाइजेशन, रचनात्मक शॉट, गेंद निकल गई है थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। दादांचा आमचा स्वभाव साधा, पुरा करी तो दिलेला वादा। प्रशांत पाटील, देवेश पाटील, साथीला त्यांच्या असतोय सदा। आदि पाटिल के ओवर का जो स्टार्ट था वो बढ़िया था। पहली 3 गेंदों पर सिर्फ 2 रन दिए थे, लेकिन आखिर की 3 गेंदों पर 16 रन खर्च किया। अंतिम गेंद पर हालांकि शॉट उतना विश्वसनीय नहीं था, संभवतः वो फाइन लेग की तरफ जाना चाहते थे, लेकिन गेंद एज लेकर थर्ड मैन के ऊपर से निकल गई, शॉट थर्ड मैन के ऊपर से और बाउंड्री के बाहर। रन आने जरूरी, रन तेज गति से आते हुए, रन आर कमिंग थिक एंड फास्ट फॉर टीम साइश खारबाव। 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर 58 रन, मात्र 2 विकेटों के नुकसान पर, और बचे हुए 3 ओवर्स में केवल 26 रनों की आवश्यकता है। खारबाव टीम की स्थिति लगातार मजबूत होती जा रही है इस मैच में। बीच में 2 विकेट जब मिले तो ऐसे लगा कि अच्छी वापसी की है प्रचित 11 खान पे टीम ने, लेकिन रनों की रफ्तार को रोकने में कहीं ना कहीं असफल रहे हैं गेंदबाज। 3 ओवर्स में 58 रन्स बहुत ज़्यादा रन्स होते हैं, और उसको देखते हुए 3 ओवर्स में जब 26 रन आपको चाहिए तो वो काफ़ी आसान भी माना जाएगा। हालांकि यहाँ पर कुछ आसान होता नहीं है, वो आसान बनाना पड़ता है आपको। बल्लेबाजों ने अब तक समीकरण को आसान बना दिया है, लेकिन अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है, खेल अभी भी बाकी है। 18 गेंदे 26 रन। बॉलर्स को थोड़ा अलग तरीके से सोचना होगा यहाँ पर मैच में वापसी करने के लिए, या फिर इस मैच को जीतने के लिए प्रचित 11 खान पे टीम को। प्रेमनाथ पाटिल अपना आक्रमण जारी रखते हुए लोडा एंड से दाहिने हाथ से ओवर द विकेट। सामने है विपुल, और इस बार विपुल ने स्विंग किया है, गगनभेदी स्ट्रोक, 6 रन मिलेंगे। आज तो छक्कों की मूसलाधार बारिश हो रही है अंजूर के श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर। पहले मैच में भी काफी सारे छक्के हमने देखे थे, और इस मैच में भी तूफानी अंदाज में बल्लेबाजी देखने को मिल रही है। पहले खानपे टीम के बल्लेबाज बरस पड़े थे, खासतौर पर कुणाल पाटिल और राहुल पाटिल, और अब बारी है खारबाव के बल्लेबाजों की। धुआंधार विस्फोटक और आतिशी बल्लेबाजी का नमूना पेश किया जा रहा है। 6 रनों से स्कोर उछलता हुआ, 64 रन 2 विकेटों के नुकसान पर, और 80+ टोटल। आज तो बहुत छोटा टोटल नजर आ रहा है। पहले मैच में 82 रन सिर्फ 4 ओवर में चेज हुए थे, और इस मैच में भी कुछ कहानी वही नजर आ रही है। इसी तरह से खेल चलता रहा तो शायद इसी ओवर में मैच खत्म हो जाएगा, क्योंकि अब जीतने के लिए केवल 20 रन चाहिए। इस बार क्लीन बॉल्ड, अच्छी वापसी करते हुए प्रेमनाथ के खाते में तीसरी सफलता।
आणि याच दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत अधिकारी आदरणीय संदीप भगत साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं हृदयाच्या अंतकरणातून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 मध्ये या स्पर्धेचे आयोजक एवन जोडी निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाके यांच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत के अध्यक्ष आदरणीय संदीप भगत साहब का शुभ आगमन होता हुआ एवन जोड़ी के इस एवन शो में साहब आपका दिल की गहराइयों से स्वागत है. आदरणीय संदीप भगत साहेब जे विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांतचे अध्यक्ष आहेत, साहेबांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून एवन जोडी मार्फत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वाइट का इशारा अंपायर द्वारा 1 रन भी दौड़ कर लिया गया है. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत अधिकारी सन्माननीय संदीपजी भगत साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये तथा मुख्य व्यासपीठावर होत आहे. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगली गेंद आने से ओवर द विकेट. शॉर्ट गेंद है, इस बार हुक किया है गेंद हवा में, कोई खिलाड़ी नहीं है वहां पर. डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद सीमा रेखा के बाहर, पहले बाउंस पर 4 रन. लक्ष्य के बेहद करीब पहुंचती हुई इस मुकाबले में साइश खारबाव, और खारबाव टीम के बारे में मैं जरूर बताना चाहूंगा कि पिछले सीजन की उपविजेता टीम भी है साइश खारबाव. गजब का खेल पिछले सीजन में भी उन्होंने पेश किया था केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप में, और इस सीजन में भी अब सुपर 8 में पहुंचने की तैयारी में. स्कोर हुआ है 70 रन. अब केवल 14 रन दूर है खारबाव टीम जीत से. 15 गेंदों का खेल शेष है. लेस देन रन बॉल इक्वेशन. स्विच हिट की कोशिश इस बार बल्ले पर ले नहीं पाए हैं. हालांकि विकेट कीपर से भी गेंद सफाई से रुकी नहीं थी, उसका फायदा उठाते हुए 22 के रूप में 1 रन वहां पर पूरा करते हुए बल्लेबाज. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 71 रन 3 विकेटों के नुकसान पर. मौसम सुहाना है, हालांकि थोड़े हल्के फुल्के बादल है आसमान में, कड़क धूप नहीं है मैदान में, लेकिन जो हवाएं बह रही है उसके चलते निश्चित रूप से मौसम थोड़ा सा यहाँ पर सुहाना कहा जा सकता है. और अच्छा माहौल बना हुआ है, हर एक टीम को आज बहुत ही जबरदस्त सपोर्ट मिल रहा है. प्रेमनाथ की ये गेंद इस बार स्विंग कर दिया है ऑन साइड में, झन्नाटेदार शॉट, 6 रन. अक्षय पाटिल के बल्ले से ये तूफानी सिक्सर. ज्यादा से ज्यादा रन्स जो है वो चौको छक्कों में बनाए गए हैं खारबाव के बल्लेबाजों द्वारा, और जीत की अब बिल्कुल दहलीज पर कही जा सकती है साइश खारबाव टीम. रन संख्या उछलकर पहुंच चुकी है 77 पर 3 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए केवल 7 रनों की आवश्यकता. अब आने वाली जो टीमें हैं उनको भी सोचना पड़ेगा, खासतौर पर पहले बल्लेबाजी करने वाली टीम को, कि कितना स्कोर सही हो सकता है. पहले मैच में 82 रन 4 ओवर में चेज हुए हैं. 6-6 ओवर के मैचेस यहाँ पर खेले जा रहे हैं, और इस मैच में भी अभी तक चौथा ओवर पूरा भी नहीं हुआ है. 77 तक तो पहुंच गए हैं खारबाव के बल्लेबाज. पराग वतारी 22 पर 9 गेंदों का सामना किया है. अक्षय अभी अभी क्रीज पर आए हैं और पहली ही गेंद पर बहुत ही बड़ा छक्का जड़ा है उन्होंने डीप मिड विकेट के ऊपर से. विकेट बहुत अच्छा है, बल्लेबाज तो मेला लूट रहे हैं. बैट्समैन पैराडाइज इसको कहा जाए तो गलत नहीं होगा, बल्लेबाजों का स्वर्ग है ये विकेट. जिस तरह से बल्लेबाज तेज गति से रन्स बना रहे हैं, बॉलर्स के लिए थोड़ा मुश्किल है आज का दिन. और इस बार थोड़ी छोटी गेंद थी, देखना है बैट से या नहीं. शॉर्ट फाइन लेग पर मिसफील्ड, गेंद पीछे जा रही है, हालांकि पीछे बैकअप करने के लिए खिलाड़ी है. 1 रन मिलेगा यहाँ पर. बल्ले से आता हुआ ये रन था, या फिर देखना है अंपायर का क्या इशारा है. मेरे ख्याल से ओवर समाप्ति का इशारा उन्होंने किया है, लेकिन रन आया है और इसके साथ ही ओवर की समाप्ति. 4 ओवर का खेल पूरा हुआ. साइश खारबाव टीम का स्कोर 78 रन 3 विकेटों के नुकसान पर. आप देख सकते हो मंच पर कई सारे मेहमान विराजमान हैं. अभी अभी विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत के अधिकारी आदरणीय संदीप भगत साहब का शुभ आगमन हुआ है. सभी मेहमानों का बहुत बहुत स्वागत है. एवन जोड़ी निलेश दादा पाटिल और सुकेश दादा डाकी की ओर से केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 में. आज जन्मदिन है
केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री माननीय नामदार कपिल जी पाटिल साहब का उनको जन्मदिन की एक बार फिर से सभी दर्शकों द्वारा और सभी ऑर्गेनाइजिंग मेंबर्स द्वारा हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। आज शाम को सेलिब्रेशन यहाँ पर रहेगा। और शाम के सत्र में माननीय नामदार विद्यमान उप मुख्यमंत्री महाराष्ट्र के देवेंद्र जी फडणवीस साहब भी यहाँ पर उपस्थित रहेंगे। एक और बहुत बड़ी मौजूदगी रहेगी, कई सारे मेहमान यहाँ पर आपको नजर आएंगे। शाम के सत्र में स्विंग किया है गेंद को और गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन, इसके साथ ही मुकाबला समाप्त। मैच को जीत लिया है साइश खारबाव टीम ने, 7 विकेटों से मुकाबला जीता है। टारगेट बहुत बड़ा था, स्कोर मजबूत बनाया गया था प्रचित 11 खांडपे द्वारा, लेकिन वो महफूज नहीं रहा। शानदार क्रिकेट, साइश खारबाव के बल्लेबाजों की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। धुआंधार शुरुआत दिलाई सलामी बैटर करण पाटिल ने, जो एक मजबूत नींव चाहिए थी वो रखी उन्होंने। 8 गेंदों में 30 रनों का योगदान दिया। प्रणय पाटिल जल्दी आउट हुए थे 2 गेंदों पर 6 रन बनाकर, लेकिन उसके बाद पराग वतारी 1 डाउन बल्लेबाज अंत तक खड़े रहे और अक्षय पाटिल ने आखिरकार मैच को फिनिश किया है। तो ये रही मैच समरी। 83 पर 6 प्रचित 11 खांडपे। टॉस आने के बाद पहले बल्लेबाजी की। अच्छा योगदान राहुल पाटिल और कुणाल पाटिल का, जिन्होंने रिस्पेक्टिवली हम देखें तो 30 और 23 रन बनाए थे। जवाब में साइश खारबाव ने 4.1 ओवर्स में ही 84 रनों का टारगेट हासिल किया, यानी कि 11 गेंदें शेष रहते हुए और 7 विकेटों से ये मुकाबला साइश खारबाव टीम ने जीत लिया है। हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम साइश खारबाव एंड हार्ड लक टफ लक प्रचित 11 खांडपे। अगला मैच तुरंत शुरू किया जाएगा। एक और बड़ा मुकाबला सुपर 16 का एक और मैच देविक एंटरप्राइजेस टिम्बवली और भैरवनाथ दुतुम के बीच में। चेक मुख्य व्यासपीठाकडे आपण वळत आहोत। मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपल्याला यानंतर वळायचं आहे। स्पर्धेचा